हा सर, जाजू बोलतो. हो बोला की. उद्या 21 तारखेला पैसे वाटप करणार होते ना? अर्ध्या मिनिटात पैसे मिळतील. हो. तर आता 4 दिवस वर झालेत. आता पैसे कधी येणार आहे? का काय म्हणले? पैसे मिळलेच नाही ना पैसे आपल्याला. कधी येणार आहेत ऑफिस? आखर आता सांगते ना चेअरमन साहेब, तारीख सांगितल्यावर सांगतो तुम्हाला. चौधरी साहेब, बोला की. आता नेमकी आता पेमेंट कधी वाटप होणार आहे? सर अजून वरून तुम्ही काय तारीख सांगितली नाही, अधिकृत तारीख सांगितल्यावर सांगतो तुम्हाला. मला सांगा ना, तुम्ही 21 तारखेला काय म्हणले ते 4 दिवस थांबा म्हणले. साहेब एक लक्षात घ्या, पहिला मुद्दा एक लक्षात घ्या. आम्ही नाहीत म्हणलो, वरून तारीख चेअरमन साहेबांनी 21 सांगितली होती, आम्ही 21 सांगितली. आम्ही काय तारीख सांगा, आमच्या मनात नाही तारखा सांगत. तारीख द्यायला म्हणजे नेमकी कोर्टची तारीख आहे का येड्यात काढायची तारीख आहे का कशात काढायची तारीख आहे? अहो आता जर आता येड्यात काढायची भाषा म्हणल्यावर तुम्ही तर तिथं शूटिंग करायला होते, मग त्यावेळेस तुम्हाला दिसत नव्हतं का काय येड्यात काढायला लागले होते का काय करायला लागली होती ती? हा ना, आम्ही शूटिंग काढायला होतो तर आम्ही त्यावेळेस बी म्हणलो ना तुमच्याकडे झेरॉक्स कागद आहे. बरं पैसे घ्यायला काय कुठे आलता का आमच्याकडे? अरे मग तिथं बोलायचं ना, आम्ही का तुम्हाला बोलू नका म्हणलो होतं का? हा, कोण बोलू देत होता? तिथं आम्हाला बोलायचं ना. बोलायला होती का तुमचे कुठे साहेब? कोण तिथं कुठे आम्ही साहेब तुम्हाला बोलू नका म्हणलो होतं काय? आम्ही बोलू नका म्हणलो होतं का तुम्हाला तिथं? तुम्ही तर लाईव्ह होते ना समोर सगळ्यांचे. बोललो ना, बोलून काय झालं? त्यांनी 21 तारीख दिली फुल अँड फायनल. आणि मग आता कोणती फुल अँड फायनल आहे आता? आता जे जर मला वरून तारीख काढायची मी सांगेन तुम्हाला, ह्याच्या व्यतिरिक्त काय मला करणार? सांगा ना, पैसे घ्यायला तुम्ही आलते सगळे, स्टाफ होता इथला. मग आम्ही आलतो तर आम्ही आलतो तर का आमच्या घरी पैसे दिले का? तुम्हाला बॉन्ड दिला नाही का? तुम्हाला इंटरेस्ट दिला नाही का? काय दिलेलं नाही? आम्हाला काय माहिती आता कोणाच्या घरी गेले तेच आम्ही विचारतो ना, आमचे पैसे आहेत कुठं? हो ना, मग आम्ही तुम्हाला तेच विचारतो. तुम्हाला काय एफटी मला सांगा, नाही का? एंट्री दिली नाही का? नाही तुम्ही मला काय होतं, मला माझी तुम्ही द्या ना पैसे तुम्ही हे बघा, मला बी बोलता येतं. तुम्ही उत्तर ऐका. तुम्ही पहिला मुद्दा पाहिला का की तुम्ही पैसे न्यायला आलते? तुम्ही पहिला मुद्दा बोलला काय पैसे न्यायला आलते, बरोबर? पैसे न्यायला आलते, तुम्हाला एफडीचा बॉन्ड दिलेला नाही का? घरी दिले पैसे आम्ही. तर एफडीचा बॉन्ड काय करायचं त्याचं? तुम्ही करायची का त्याची? मग इतक्या दिवस कशाला घातला बॉन्ड एफडी? तेव्हा कळत नव्हतं काय करायचं होतं? आम्हाला अक्कल नव्हती म्हणून पैसे टाकले होते ना. आम्हाला माहितीये का, हे बघा तसा विषय बोलायचा नसतोय. विषय कोणता खाल्लं ना, म्हणून तर आम्ही बँकेत आलतो ना. आम्ही शेण घेऊन बसलो होतो म्हणून आपल्या बँकेत आलो होतो. तुम्ही काय केलं हे महत्वाचं. तुम्हाला जे सांगायला लागलोय ते जर मला तारीख माहिती झाली तर मी तुम्हाला सांगा. तुमच्या मागे यायचं का आम्ही तारीख विचारायला? होईल आधीच होईल, फेसबुकला कळेल. आता तुम्ही तर चांगले अपडेट असतील त्याच्यामुळे तुम्हाला तारीख काय वेळ लागणार नाही. फक्त अपडेट करावं लागलं, नवीन तारीखची अपडेट यायला लागले. टोकन दिले 5 तारीख, 21 तारीख, 15 तारीख. आता तारखाच्या कॅलेंडरला आळे मारू कॅलेंडर आमचं गच्च भरलं. चालतं काय करता जरा मग आता जरा आले आता मला सांगा, अजून 3 महिन्यांनी 1 वर्ष कंप्लीट होईल. अजून 3 महिन्यांनी 1 वर्ष कंप्लीट होईल. आता काय बरं जाऊ द्या. उद्या सकाळी मी काय करायला माहितीये का, ब्रांच मॅनेजर कुठे साहेब, कुठे मॅडम यांच्या विरुद्ध मी डायरेक्ट तक्रार द्यायला लागलो की माझ्याकडून पैसे बँक मॅनेजरने घेतले, मला एफडीचं कागद दिलं, खरं खोटं मला माहित नाही. आता काय? ठीक आहे साहेब, काय हरकत नाही. तुम्हाला करायचं असेल तर बिनधास्त करा, त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही. पण तुम्हाला आमचं एकच सांगणे बरं का, तुम्ही जे आता हे म्हणले ना, ही भाषा कामाची नाही. तुम्हाला करायला बद्दल आम्ही तुम्हाला नाही म्हणलोच का? नाही नाही अहो तिथं समोर होता तुम्ही बोलायचं ना. तर बोललोच ना. आता आम्हाला 21 तारीख सांगितली, आम्हाला येड्यात काढलं ना क्लिअर कट. आम्हाला येड्यात काढलं. तुम्ही आम्हाला सांगा असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. अहो मला सांगा ना, 21 तारीख म्हणले होते की नाही? तुम्ही बी ऐकली त्यावेळेस, तुम्ही मिटिंगला नव्हते? हो ना, मग तुम्ही तिथं बोलायचं ना साहेब 21 तारीख कशावर करणार आहेत, काय करणार आहे, त्या पुरावा म्हणायचं. दिला असता त्यांनी तुम्हाला पुरावा काय मला सांगा ना, कसा देणार पुरावा? 21 तारखेचा पुरावा काय देत असते मला सांगा. आता तुम्ही तिथं बोलायला पाहिजे तो, जेवढं मला बोलतात का नाही तेवढं तिथं तुम्ही बोलायला पाहिजे होतं. सगळ्यात तुम्ही शिटिंगला तुम्हीच होते. बरं मला नंबर द्या ना, डायरेक्ट मॅडमचा नंबर द्या, मी बोलतो. मॅडम नंबर नाही माझ्याकडे. अहो तुम्ही त्यांचे कर्मचारी, तुमच्याकडे तुमच्या बॉसचा नंबर नाही आहे? नाही 98 23 77 59 38. अच्छा, म्हणजे मॅडमचा आहे का दुसरा कोणाचा आहे? हा बॉसचाच आहे. हा बॉसचाच आहे. हो नाही स्वतः कुठे मॅडमचा आहे का नंबर? हा सरचा नंबर आहे. घ्या. हा सांगा ना. 98 23 77 59 38. दुसरी उचलते हे सर उचलीत नाही हा नंबर. हा ते नाही माहित मला कोण काय ते, पण नंबर मागितला, नंबर दिलाय मी. हा ना, कोण काय माहित नाही. तुम्ही कर्मचारी पण तुम्ही ही भाषा वापरतायत. तुमची भाषा कोणती बोलले होते साहेब तुम्ही? साहेब तुमची भाषा कोणती ते आठवण, तुम्ही माझ्या भाषेवर आला डायरेक्ट. हा ना, मग आमची भाषा तीच राहणार ना, कारण पैसे जर नाही मिळले तर कुणी भाषा तीच वापरणार. माझ्याजवळ तुम्ही बी असते. मला सांगा, माझ्याजवळ तुम्ही जर असते तर तुम्ही काय गोड भाषा वापरली असती का? मी साहेब तुम्हाला वापरू नका म्हणतच नाही. माणूस गोड कधी असतं? 2 दिवस, 5 दिवस, महिना, 2 महिना. आज 8 महिने झाले आपल्या तारखावर तारखा चालू आहेत.
त्याला करता काय साहेब आता वरून जर मला उद्यापासून चालू होणार आहे असं सांगितलं तर मी तुम्हाला सांगतो उद्यापासून चालू होणार आहे म्हणून. म्हणजे त्यासाठी आम्ही रोज कामधंदे सोडून तुमच्या बँकेत रोज चक्कर मारायची, कामधंदे नसल्यासारखं जसं देवाच्या मंदिरात कधी जाते ना तसे रोज कुठे साहेबाचे बँकेचे दर्शन घ्यायला यायचे का आम्ही? आता ते नाही सांगू शकत साहेब हं? ते नाही सांगू शकत साहेब म्हणजे तुम्हाला बुडायची अशीच धारणा धरून चालायची आम्ही का नाही? ते नाही सांगू शकत साहेब मी. आता कसं आहे माहिती का, एक मिनिट कसं आहे माहिती का, एक मिनिट थांबा, गाडीचा आवाज आहे, थांबा. हा काय म्हणले सर? कसं आहे माहिती का, आता तुमची जरी इच्छा असली आम्ही बुडवा तरी आम्हाला बुडवायचे नाही साहेब, कारण बुडवायचे असते ना तर साहेब समोर आले नसते, साहेबांनी सांगितलं नसतं, साहेब सगळ्या गोष्टी क्लिअर सांगतेत. आता तुमच्या ह्याच्या अगोदरचे शब्द मला आठवतात की तुम्हाला पहिलंच तुमचं असं बुडवी तुमचं हे तसं आहे तुमचं तसं सगळे शब्द माझ्याकडे आहेत. तर विषय कोणता माहिती का विषय उत्तर लक्षात घ्या, त्या माणसाला पैसे द्यायचे लक्षात घ्या, त्या माणसाला पैसे द्यायचे नसते ना तर त्या माणसाला तुम्हाला मिटिंगला ह्याला बोलूच देऊन नसतं. टाका, काय ती देऊन टाका पुढची तारीख. माझ्या मनाला कसं काय देऊ मी, जेव्हा मला माहिती नाही तेव्हा देईन ना, माझ्या मनाला द्यायला का मी काय मला काय त्याचा.